चांदवडमध्ये शेतकरी व प्रहार संघटना आक्रमक होत आंदोलन आणलेले कांदा ओतून दे ठिय्या मांडत केला संतप्त व्यक्त। कांद्याला योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे आज चांदवड येथे शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला। प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट चांदवड प्रांताधिकारी कार्यालयावर धडक देत संतप्त आंदोलन छेडले। शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरभर कांदे घेऊन प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात आणले आणि थेट कार्यालयात शर्टची ओटीत कांदा आणि प्रांत अधिकारी कैलास कडलक यांच्यासमोर केबिनमध्ये कांदे ओतले आणि आंदोलकांनी केबिनमध्ये ठिय्या मांडत साहेब आम्हाला इच्छामरण द्या अशी आर्त हाक दिली। यावेळी बोलताना सध्या कांद्याला फक्त 8 ते 10 रुपये इतका अल्प दर मिळत असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे। नाफेड आणि एनसीसीएफच्या चुकीच्या खरेदी धोरणांवर संतप्त शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला। प्रहार संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते। आंदोलनामुळे प्रांताधिकारी कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। काय झालं, कांद्याचे बाजार 10 रुपये 8 रुपये चाललेले आहेत। दिसायला एखादा दुसरा नग त्यांचा 14-15 रुपयाने विकला जातो आणि त्याला सर्वोच्च बाजार म्हणून नोंदणी मिळते, पण सगळेच शेतकरी ते प्रयत्न करत नाही, कारण प्रयत्न करून करून थकलेल्या पिढ्या आपण बघितल्या शेतकऱ्याच्या। पण हरिसिंग छबू ठोके नावाच्या शेतकऱ्याचा कांदा 10 रुपये पुकारला गेला। त्याच्या पावत्या आहेत आपल्याकडे, आपण त्या मगाशी दाखवल्या तुम्हाला। 10 रुपये त्याचा कांदा पुकारला। कांदा त्याने स्टॉक कधी केलेला आहे? चाळीमध्ये त्याने कांदा स्टॉक केलेला आहे एप्रिलमध्ये। एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, तुम्ही 5 महिन्यानंतर तो कांदा त्याने विक्रीस काढला तर त्याच्यातलं जवळपास 45% माल हा त्याचा विक्री योग्य राहिला नाही, तो कुजला सडला। त्यातला उरलेला माल तो विकायला काढतोय आणि त्यानंतर त्याचे 10 रुपये बाजार जात आहे। जर समजा तुम्ही त्या ठिकाणी 24 रुपयांना मार्केटमध्ये तुमचा बफर स्टॉक म्हणजे सरकारचा नाफेडचा जो बफर स्टॉक आहे तो उतरवण्याच्या तयारीत आहात, 24 रुपये तुम्ही त्या ठिकाणी उतरवणार आणि इकडे आमचा कांदा 10 रुपये जाणार, याची तुम्ही सोय लावली कशी? एनसीसीएफ आणि नाफेडची। एनसीसीएफ आणि नाफेडने ज्यावेळेस यावेळेस खरेदी चालू केली त्यावेळेस बाजारात आमचे कांदे जात होते 22 रुपये 23 रुपये किलो। तुमच्या एनसीसीएफने नाफेडने लॉन्च केलेला बाजार 1457 रुपयाचा, 1457 लॉन्च केले आणि 22 रुपयाचे बाजार अगदी 13 रुपये 12 रुपयावर येऊन ठेपले। मध्ये 1-2 वेळा 15-16 रुपये झाले, बाकी 10-8 रुपयाचीच खरेदी चालू आहे। आता तुमच्या नाफेडकडे जो कांदा आहे ना बफर स्टॉकचा, तो आमचा 8 रुपये 10 रुपयाचा कांदा आहे। तो त्या ठिकाणी घेतलेला आहे तुम्ही व्यापाऱ्याकरवी, दाखवलेला शेतकऱ्याकरवी पण घेतलेला व्यापाऱ्याकरवी। तो कांदा तुम्ही 24 न विकण्याच्या तयारीत आहे। असं काय तुम्ही केलं म्हणून तो 24 न विकणार? आणि आम्ही असं काय पाप केलं म्हणून आमचा कांदा जो 25 रुपये उत्पादन खर्चाचा आहे तो तुम्ही या ठिकाणी 8 रुपये 10 रुपयाने घेणार? काय चुकलं? काय खराबी आहे या कांद्यामध्ये? हा 50 mm कांदा आहे, त्याचं गुण चांगले आहेत, त्याचा कपडा चांगला आहे, उत्कृष्ट रंग आणि चव धारण केलेला हा कांदा आम्ही आज 30 ते 35 रुपये विकेल या अपेक्षेनं त्या ठिकाणी ठेवला। सरकार म्हणून तुमची जबाबदारी आहे की 30-35 रुपयाने द्यावाच लागेल, कारण दस्तूर खुद्द पंतप्रधानांनी किती वेळा या नाशिकच्या भूमीत येऊन सांगितलेलं आहे, फलो और फुलो की भूमी आहे, हमने तुम्हारा नमक काय, असे कितीतरी डायलॉग्स आमच्या माथी मारले, आमची मतं घेतली आहेत। मग एकदा मतं घेतली आहेत ज्या डायलॉग्सनी, तो डायलॉग खरा तर करा ना एकदा। याला 30 रुपयानं खरेदी, काय बिघडतं काय तुमचं? पण नाही का, असं का चाललेलं आहे? जयकुमार रावल साहेब पणन मंत्री त्या ठिकाणी होते, त्यांनी पणन मंत्री या भूमिकेनं आमची बैठक लावली। आम्ही उपोषण केलं 7 दिवस बच्चू भाऊंच्या समवेत, आतड्याला पीळ परेपर्यंत उपोषण केलं। किडण्यांना धक्का लागू शकतो असं डॉक्टरांनी सांगितलं। त्यावेळेस बावनकुळे साहेबांनी आम्हाला सांगितलं जर आम्ही तुमचे निर्णय त्या ठिकाणी योग्य पद्धतीने मार्गेने लावले, अनेक गोष्टी मान्य केल्या, पण त्यापैकीची एकच गोष्ट खरी करून दाखवली। काय बोलले होते ते? की तुमचे निर्णय जर आम्ही खरे करून नाही दाखवले तर तुम्ही उपोषणाला बसा। आम्ही उपोषणाला बसावं एवढंच त्यांनी खरं करून दाखवलं, बाकी सगळं खोटं ठरवलंय। जयकुमार रावल साहेबांनी सांगितलं होतं की तुमची नाफेड एनसीसीएफनं हस्तक्षेपामुळे बाजार पडतात ना, तर आम्ही थेट त्याला बाजारात उतरवू, म्हणजे स्पर्धा होईल। जयकुमार रावल साहेब त्या बैठकीनंतर आता 2रा महिना उगवतोय, अजून नाफेडची खरेदी एनसीसीएफची खरेदी पूर्ण झाली। बहुतेक तुमचे बफर स्टॉक आता भागले गेले। आता आमच्या स्टॉकचं काय करायचं एवढं त्या ठिकाणी सांगा, त्याच्यासाठी आम्ही। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।